नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। बघा, समाज कल्याण विभाग भरती जी झालेली आहे 2025 ची, त्याची एक ताजी अपडेट आहे। 20 मार्च 2025 रोजी समाज कल्याण विभागाने एक प्रसिद्धीपत्र जाहीर केलेलं आहे। त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी रिस्पॉन्स शीट संबंधी माहिती दिलेली आहे। सोबतच तुमचे जर प्रश्न चुकीचे येत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्याविषयी सुद्धा त्यांनी थोडंफार मार्गदर्शन केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की रिस्पॉन्स शीट उपलब्ध कधी होणार आहे, सोबतच तुमचा निकाल कधीपर्यंत येणार आहे याविषयी सुद्धा थोडक्यात चर्चा करू। बघा, सुरुवातीला आपण प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघू। तर बघा, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल किंवा अधीक्षक, महिला गृहपाल अधीक्षक, सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 4 मार्च ते 19 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या आहेत। तर हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं आहे 20 मार्च 2025 ला। सुरुवातीला त्यांनी सांगितलं की 4 मार्च पासून तर 19 मार्च पर्यंत तुमची परीक्षा पार पडलेली आहे। तर मग या परीक्षेच्या संदर्भात म्हणजे सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका म्हणजेच रिस्पॉन्स शीट दिनांक 24 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून तर दिनांक 28 मार्च 2025 रोजी 6 वाजेपर्यंत उमेदवाराच्या लॉगिन ID वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय, 24 मार्च 2025 ला तुमची रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार आहे। जी प्रथम उत्तर तालिका असते ते तुम्हाला 24 मार्च 2025 ला मिळणार आहे आणि हे तुम्हाला 28 मार्च 2025 पर्यंत बघता येणार आहे। म्हणजे 24 मार्च पासून तर 28 मार्च पर्यंत तुमची उत्तर तालिका तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। परवा म्हणजे 1-2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला जवळपास परीक्षा झाल्याच्या नंतर 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार आहे आणि ऑब्विसली 24 मार्चलाच आता रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार आहे। म्हणजे 5 दिवसातच रिस्पॉन्स शीट तुमची अवेलेबल होणार आहे, 7 ते 8 दिवस पण नाही लागणार आता। तर बघा, पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, आता सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24 मार्च ते 28 मार्च 2025 या कालावधीत नोंदवण्यात येतील। म्हणजे जर आता तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तुमच्या रिस्पॉन्स शीट मध्ये, म्हणजे काही प्रश्न तुम्हाला वाटत असतील हे बरोबर आहे परंतु चुकीचे दिलेले आहेत आपल्याला TCS नाही, तर तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता। मग ऑब्जेक्शन सुद्धा तुम्हाला 24 मार्च पासून तर 28 मार्च पर्यंत घ्यायचं आहे। ऑब्जेक्शन कसं घ्यायचं असते, काय घ्यायचं असते, सविस्तर त्याच्याविषयी मी 24 तारखेला व्हिडिओ बनवणार आहेच, परंतु तरीही तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुमचे जर प्रश्न चुकीचे असतील तर तुम्ही बिनधास्त ऑब्जेक्शन घेऊ शकता। आता या ऑब्जेक्शनासाठी काय असणार आहे, तर या ऑब्जेक्शनासाठी तुम्हाला त्याबाबत कागदपत्र जोडणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर सदर सूचना किंवा आक्षेप जो म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन जे आहे हे नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क 100 रुपये, प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे। म्हणजे तुमचा जर एक प्रश्न चुकीचा असेल आणि तुम्हाला त्याच्याविषयी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला 100 रुपये चार्ज केला जाणार आहे। 2 प्रश्न असतील तर 200 रुपये, म्हणजे प्रति प्रश्न तुम्हाला 100 रुपयाचं ऑब्जेक्शन इथं पडणार आहे। उपरोक्त प्रमाणे दिनांक 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉगिन ID वरून नोंदवलेली सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतर सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाही। तसेच सूचना व आक्षेप संदर्भात कोणताही व्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेल द्वारे स्वीकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। बघा, तुम्ही लेखी सुद्धा आक्षेप नोंदवू शकत नाही, सोबतच तुम्ही तुमच्या जवळून ईमेल करून सुद्धा आक्षेप नोंदवू शकत नाही। तर त्यांच्या पोर्टलवरती जे प्रकारे ऑनलाईन प्रणाली दिलेली आहे त्याच ऑनलाईन प्रणालीनुसार आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे। तर हे कधीची प्रसिद्धी पत्रक आहे, तर 20 मार्च 2025 प्रसिद्धी पत्रक आहे। ओमप्रकाश बकोरिया जे आपले आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे आहेत त्यांचं हे प्रसिद्धी पत्रक आहे। तर या प्रसिद्धी पत्रकानुसार आपल्याला आता समजलेलं आहे की आपली जी रिस्पॉन्स शीट आहे 24 मार्चला उपलब्ध होणार आहे। समाज कल्याण विभागाची ज्याही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, आता
रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची किंवा कशी बघायची, तर आपल्या समाज कल्याण विभागाची जी वेबसाईट आहे, म्हणजे विभागाची वेबसाईट नाही, परीक्षा आपण जी TCSला दिली आहे TCSची वेबसाईट आहे. या TCSच्या वेबसाईटमध्ये तुमचा ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला माहीत असेलच, नसेल माहीत तरी 24 तारखेला मी सविस्तर सांगणार आहे. यापूर्वी सुद्धा महिला व बालविकासची मी प्रक्रिया तुम्हाला व्यवस्थित सांगितली होती, त्यानुसार म्हणजे सेम टू सेम इथं पण असणार आहे. तलाठी परीक्षा दिलेली असतील तर तलाठीला जे प्रोसिजर होती तेच प्रोसिजर इथं फॉलो होणार आहे. आता प्रश्न आहे की काल मी तुम्हाला उत्तर तालिकेबाबत हा जो व्हिडिओ बनवला होता याच्यामध्ये सविस्तर सांगितलेलंच आहे की तुमचा निकाल कधीपर्यंत लागेल, काय लागेल. तर जर तुम्हाला वाटत असेल की कोणते टप्पे आहेत, तर निकालाचे हे टप्पे असतात. परीक्षा जी झालेली आहे, प्रथम उत्तर तालिका 7 ते 8 दिवसात सांगितलं होतं आपण, ते आलेली आहे, समजा 24ला येणार आहे. त्यानंतर आक्षेप 24 पासूनच सुरू होणार आहे. त्यानंतर द्वितीय उत्तर तालिका, म्हणजे ही सर्व जी प्रोसिजर आहे, सामान्यीकरण, गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी, कागदपत्र पडताळणी, अंतिम निवड यादी, नियुक्तीपत्रे, याच्यामध्ये सर्व अपेक्षित डेट दिलेले आहेत. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे की तुमचा निकाल नेमका कधीपर्यंत लागू शकते. तर या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला अपडेट द्यायची होती की रिस्पॉन्स शीट कधी उपलब्ध होणार आहे, त्याविषयीचे प्रसिद्धीपत्रक समाज कल्याण विभागाचं काय आहे ते आपण सविस्तर सांगितलेलंच आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, वेळेवरती तुम्हाला अपडेट मिळेल. सोबतच तुम्ही लाईक केलं नसेल अजून तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते तुमच्यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा कोणताही प्रश्न असो तो सविस्तर मांडा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीसह.